शालेय शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध योजनांची समग्र माहिती आपण दिलीत। दरम्यान या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय नामदार ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचंही आम्ही मंचावर स्वागत करतो। माननीय नामदार डॉक्टर पंकज भोयर हे डॉक्टर ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं स्वागत करतील। आपणही टाळ्यांच्या कडकडाटात यामध्ये सहभागी होऊया। ॲडव्होकेट राहुल नार्वेकर दरवर्षी या सोहळ्याला उपस्थित राहून शिक्षकांसमवेत काही काळ घालवतात आणि मार्गदर्शन करतात। यानंतर शालेय शिक्षण विभागाचे मंत्री महोदय माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे। क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या या कार्यक्रमाला आत्ताच आपण बघितलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनीही शुभेच्छा या कार्यक्रमाला दिलेल्या आहेत। आणि आता या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब, विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर साहेब, आपल्या शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकजजी भोयर साहेब, या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले माननीय आमदार अभ्यंकरजी, माननीय आमदार म्हात्रेजी, विभागाचे सचिव माननीय देवलजी, आयुक्त माननीय सचिंद्र प्रताप सिंहजी, मंचावर उपस्थित असलेले विभागाचे सर्व अधिकारीगण आणि खऱ्या अर्थाने आजचा हा गुणगौरव पुरस्कार जो काही प्रदान करण्यात येणार आहे, अतिशय कष्टपूर्वक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी अथक कष्ट केले आणि आज ज्यांना हा शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त होणार आहे ते सर्व सन्माननीय पुरस्कार्थी गुरुजन, त्यांच्यासोबत आलेले त्यांचं कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, शब्द घडवतात विचार, विचार घडवतो माणूस आणि माणूस घडवतो देश, असा हा जो काही प्रवास सुरू होतो, खऱ्या अर्थाने या प्रवासाची सुरुवात आपल्या शिक्षक बांधवांच्या धड्यापासून त्याची सुरुवात होत असते। आणि म्हणूनच शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे शिल्पकार असतात असं समाज त्या ठिकाणी बोलत असतो। आजच्या या शुभ दिवशी राज्यातील 111 शिक्षक बंधू भगिनींना सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। मला वाटतं की ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि या निमित्ताने या सर्व पुरस्कारार्थींचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। मला वाटतं की त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांचं कुटुंब, त्यांचे नातेवाईक, त्या शाळेंचे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांचे पालक, त्या गावाचंही योगदान आहे। आणि म्हणून या पुरस्काराच्या माध्यमातून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आणखी प्रभावी कार्य तुमच्या हातून घडेल आणि तुमच्या पुरस्काराच्या माध्यमातून इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि तुमच्या या पाऊल वाटेवर इतरही शिक्षक बंधू भगिनी मार्गक्रमण करतील आणि ही उज्ज्वल परंपरा आपल्या या राज्याची त्या ठिकाणी प्रगतीपथावर राहील, हा विश्वास मी व्यक्त करतो। ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर राधाकृष्णनजी यांना मी अभिवादन करतो। मला वाटतं की 22 सप्टेंबर हा दिवस
कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांच्याही जयंतीचा दिवस आहे आणि म्हणून या सर्व महान नेत्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ, विधानसभा विधान परिषदेचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, खासदार महोदय, या सर्वांचं आपल्या विभागावर जाणीवपूर्वक विशेष सकारात्मक लक्ष आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की अनेक चांगल्या योजना शासनाच्या वतीने त्या ठिकाणी राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र ही संतांची, समाज सुधारकांची आणि शिक्षण तज्ज्ञांची भूमी आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, साने गुरुजी यासारख्या कितीतरी विभूतींनी आपल्या शैक्षणिक कार्यांद्वारे समाज रचनेमध्ये क्रांतिकारक परिवर्तन त्या ठिकाणी घडवून आणलेलं आहे आणि म्हणून आजचे आपले शिक्षक बंधू भगिनी त्याच परंपरेचे वारसदार आहेत असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि या शिक्षक बंधू भगिनींच्याच अथक परिश्रमामुळे मला वाटतं की शाळेतून नुसतं पुस्तकांचा अभ्यास घेऊन विद्यार्थी जात नाही, तर नव्या स्वप्नांची उभारणी घेऊन विद्यार्थी त्या ठिकाणी मार्गक्रमण करत आहेत आणि खऱ्या अर्थाने हेच आपल्या शिक्षक बांधवांचं यश आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे आपला विभाग त्या ठिकाणी काम करीत असताना विद्यार्थी हे आपल्या विभागाचं दैवत आहे. शिक्षक बंधू भगिनी हे त्या दैवताचे पुजारी आहेत आणि पवित्र ज्ञान हा त्या विद्यार्थ्यांना द्यायचा प्रसाद आहे आणि अशा पद्धतीने आपले शिक्षक बंधू भगिनी विभागाच्या माध्यमातून अतिशय सकारात्मक कार्य त्या ठिकाणी संपन्न करतायत. आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या विभागाचं ब्रीद आहे शिक्षण गुणवत्तापूर्ण, शिक्षण आनंददायी, त्याच्यासोबतच शिक्षण भाकरीचे आणि शिक्षण राष्ट्रीयत्वाचे. आणि म्हणून अगदी पहिलीपासून तर 12वी पर्यंतचा जर विचार केला तर मला वाटतं की 2,10,00,000 विद्यार्थी, 7 लाखाच्या पुढे शिक्षक बंधू भगिनी, 1 लाखाच्या पुढे शाळा आणि संस्था, हा संपूर्ण कुटुंब परिवाराच्या माध्यमातून पवित्र ज्ञानदानाचं कार्य आपल्या विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होताना आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. आणि नुसतं विद्यार्थ्यांना शिक्षण देणं यापुरतं मर्यादित न राहता उद्याचा तो प्रखर राष्ट्रभक्त भारताचा नागरिक घडला पाहिजे याही दृष्टिकोनातून कार्य वेगवेगळ्या माध्यमातून आपण संपन्न करताना त्या ठिकाणी पाहतो आहोत. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आणखी प्रभावी पद्धतीने हे कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे. नुकताच सोनिया कपूर मुंबईच्या, नांदेडचे शेख मोहम्मद आणि लातूरचे डॉक्टर संदीपान जगदाळेजी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने विज्ञान भवन नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलंय. मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जागतिक स्तरावर जगामध्ये सर्वोत्तम 10 शाळांमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आणणारे आमचे वारे गुरुजी असतील, 365 दिवस चालणारी राज्यघटनेचे कलम अगदी दुसरीच्याही विद्यार्थ्याचे तोंडीपाठ असणारी आणि एकाच वेळेस विद्यार्थी राज्यघटनेचे कलम पण सांगतो आणि दोन्ही हाताने, एका हाताने मराठीत लिहितो, एका हाताने इंग्रजीत लिहितो, अशी वैशिष्ट्यपूर्ण शाळा निर्माण करणारे आमचे केशव गावित सर असतील, गडचिरोली सारख्या आदिवासी भागामध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे आमचे दिलीप नाकाडे व खुर्शीद शेख सर असतील, अशी कितीतरी उदाहरणं मला वाटतं की आपल्या या राज्यामध्ये समर्पित पद्धतीने कार्य करताना आपण त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि शाळा बदलते, फक्त एक जिद्दी शिक्षक लागतो, हे या शिक्षकांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. याचाही प्रत्यय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की मी वेळेचं भान ठेवीन, येणाऱ्या काळामध्ये आदर्श शिक्षकांची बँक आपल्याला त्या ठिकाणी स्थापन करायची आहे आणि या शिक्षक बंधू भगिनींनी त्यांच्या
अथक परिश्रमातून, त्यांच्या अनुभवातून जे काही चांगले मॉडेल तयार केलेले आहेत ते मॉडेल सर्वदूर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना भविष्याच्या त्यांच्या करिअरसाठी कशा आपल्याला उपयोगी आणू शकतो त्याचंही नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आपल्या राज्यामध्ये निपुण महाराष्ट्र निपुण भारताच्या कार्यपद्धतीप्रमाणे हे अभियान राबवून वाचन आणि लेखन आणि अंकज्ञान याच्यामध्येही आपल्याला त्या ठिकाणी प्रगती साध्य करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्व देशव्यापी शिकवला जावा या मागणीला आदरणीय केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांनी धर्मेंद्र प्रधान साहेबांनी मान्यता दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याच्यासोबतच आपल्याला माहिती आहे की राष्ट्रगीताच्या नंतर त्याच सन्मानाने गर्दा महाराष्ट्र माझा राज्यगीत गायलं गेलं पाहिजे. सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासोबतच मराठी भाषा शिकवणं बंधनकारक हे सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये जो काही आपण नियम केला आहे येणाऱ्या काळामध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. मला वाटतं की प्रत्येक शिक्षक बंधू भगिनींचा केलेल्या कार्याचा गौरव या ठिकाणी केला जाणार आहे आणि बऱ्याच वेळ हा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो. त्याला वेळही लागत असतो. तरी पण माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय अध्यक्ष महोदय या ठिकाणी वेळ देऊन या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि म्हणून टाळ्या वाजून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपण आता 111 पुरस्कार या ठिकाणी प्रदान करणार आहोत, आमच्या शिक्षक गुरु बंधू भगिनींचा सन्मान करणार आहोत. येणाऱ्या पुढच्या वर्षाच्या पासून आपले जे काही 8 विभाग आहेत या 8 विभागातून पुढच्या वर्षाच्या पासून कला आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींचाही सन्मान केला जाईल. ही घोषणा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेने विभागाने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये सर्वदूर सर्वव्यापी आदर्श कामकाज शिक्षण विभागामध्ये संपन्न केलं जाईल आणि निश्चितपणे यासाठी त्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय, सन्माननीय जिल्हाधिकारी, सन्माननीय CEO, सन्माननीय आपले शिक्षण अधिकारी या सर्वांच्या माध्यमातून हे कार्य संपन्न होणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि आता मंचावर आपल्या राज्याचे तिजोरी ज्यांच्या माध्यमातून मार्गक्रमण करत असते अजितदादा पवार साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून आपल्या विभागाला झुकतं माप त्या ठिकाणी निश्चितपणे असणार आहे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये सर्व योजनांचं गोषवारा तयार करून मग त्याच्यामध्ये DPDCचा निधी असेल, गौण खनिजचा निधी असेल, MREGSचा निधी असेल, शेष फंड्स असतील, CSR फंड्स असतील, लोकसहभाग असेल आणि या सर्वांचा गोषवारा तयार करून त्या शाळेमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. स्वच्छतागृह असली पाहिजेत. शाळा नीटनेटकी सुंदर असली पाहिजे. त्याचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. तिथे डिजिटल सुविधा असल्या पाहिजेत. मग येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने वाचनालय असेल, लायब्ररी असेल, लॅब असेल, खेळांचं ग्राउंड असेल, या सर्व सुविधा देऊन आपल्याला गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देऊन चांगले आदर्श विद्यार्थी त्या ठिकाणी घडवायचे आहेत. आणि ज्या जिल्ह्यामध्ये हे आदर्श काम संपन्न होईल त्या जिल्ह्याच्यासाठी पुढच्या वर्षाला म्हणजे या वर्षभरामध्ये जो जिल्हा आदर्श काम करेल त्या जिल्ह्याला अनुक्रमे पहिलं पारितोषिक 5 कोटी रुपयाचं दिलं जाईल. दुसरं पारितोषिक 3 कोटी रुपयांचं दिलं जाईल आणि तिसरं पारितोषिक 2 कोटी रुपयाचं दिलं जाईल. आणि या माध्यमातून त्या जिल्ह्याचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी निश्चितपणे
त्या ठिकाणी फायदा होईल हा विश्वास मी व्यक्त करतो. मला वाटतं की शिक्षक बंधू भगिनींच्यासाठी अनेक चांगली कार्य आपण त्या ठिकाणी संपन्न केलेली बघितलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी शिक्षकांचे अशैक्षणिक कामं कमी कशी करता येतील त्याही दृष्टिकोनातनं काम त्या ठिकाणी केलं जाईल असा विश्वास मी व्यक्त करतो. आपल्याला महाराष्ट्राच्या प्रगतीच्या उंच शिखरावर घेऊन जाण्यासाठी शिक्षकांचं योगदान हे महत्त्वाचं राहिलेलं आहे आणि त्याची जबाबदारी आपण सर्वजण त्या ठिकाणी पार पाडतो. मला वाटतं की कालच आज नवरात्रोत्सवाच्या या शुभ दिवशी हा शुभ कार्यक्रम संपन्न होत असताना काल आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जीएसटीच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय त्या ठिकाणी केला, आदरणीय पंतप्रधान महोदयांचं मी आभार व्यक्त करतो. कारण शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या बऱ्याचशा बाबींवर यापूर्वी 5% जीएसटी असायचा आणि तो आता शून्यावर करण्यात आलेला आहे आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांचं या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आपल्या भावी जीवनाच्यासाठी शुभेच्छा देतो. आदरणीय दादांना मी विश्वास देऊ इच्छितो, येणाऱ्या वर्षभरामध्ये दादा अध्यक्ष महोदय आपल्याला जे काही अपेक्षित कार्य आहे आम्ही सर्वजण आमच्या शिक्षक बंधू भगिनींच्या पासून तर मंत्रालयाच्या पर्यंत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने रात्रंदिवस आम्ही मेहनत करू आणि तुम्हाला अपेक्षित असलेला महाराष्ट्र त्या ठिकाणी घडवून दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भुसे साहेब. आपण आगामी अनेक योजनांची माहिती दिलीत, शिक्षक पुरस्काराचं महत्त्व सांगितलं, तसंच शिक्षकांचं विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधलं असलेलं महत्त्व देखील अधोरेखित केलं, त्याबद्दल धन्यवाद. नुकत्याच आपल्याकडे आमदार मनीषाताई कायंदे उपस्थित झाल्या आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांना विनंती करते. त्यांनी